हॅलो फ्रेंड्स, मार्केटमध्ये 50 ते 60 रुपयाला मिळणारे हे पोटॅटो ट्विस्टर्स किंवा पोटॅटो स्पायरल आज मी तुम्हाला घरी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करत आहे। मुलांची तर सगळ्यात फेवरेट आहे। बाहेर एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात हे आपण घरीच बनवूया। तर हे पोटॅटो ट्विस्टर्स किंवा पोटॅटो स्पायरल्स बनवण्यासाठी इथे मी 3 मीडियम साइजचे जे बटाटे आहेत ते घेतलेत आणि त्याचे साल काढून बटाटो पाण्यामध्ये छान धुवून घ्यायचे। तर बटाटे छान धुवून घेतल्यानंतर आता याच्या स्लाइस पाडून घ्यायच्या। ज्या प्रकारे आपण चिप्स बनवतो बटाट्याच्या त्याच प्रकारे आपल्याला त्या स्लाइसने या बटाट्याच्या चिप्स पाडून घ्यायच्या। फक्त चिप्स पाडताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की चिप्स जे आहेत त्या जाड नको, एकदम पातळ हव्यात, थिन हव्यात। तर अशा प्रकारे बघा मी 2 बटाट्याच्या ज्या चिप्स आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत आणि एका वेळेला कमी बटाट्याचे स्लाइस करायचे नाही तर हे जे बटाटे आहेत किसलेले किंवा स्लाइस केलेले ते लाल पडू शकतात। आता हे स्लाइस केलेले बटाटे घालण्यासाठी इथे मी स्क्यूअर्स घेतलेले आहेत। जे स्क्यूअर्स कबाब वगैरे बनवण्यासाठी वापरतो तेच आहेत। जर तुमच्याकडे असे स्क्यूअर्स नसतील तर तुम्ही टूथपिकचा वापर सुद्धा करून हे पोटॅटो ट्विस्टर्स बनवू शकता। आता या स्क्वेअर्स मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे एक एक स्लाइस फोल्ड करून या स्क्वेअर्स मध्ये टाकून घ्यायची। पहिली स्लाइस ज्या आकाराची किंवा ज्या दिशेने टाकली असेल त्याच्या अपोजिट दिशेने दुसरी स्लाइस टाकायची आणि अशा प्रकारे सगळ्या स्लाइस या स्क्वेअर्स मध्ये टाकून घ्यायच्या। तर बघा ह्या स्लाइस जेव्हा या स्क्वेअर्स मध्ये टाकतो तेव्हा थोडी जागा ठेवायची। फ्राय करताना जर गच्च असेल तर व्यवस्थित फ्राय केल्या जाणार नाही आणि क्रिस्पी होणार नाहीत हे ट्विस्टर्स। तर अशा प्रकारे सगळे पोटॅटो स्लाइस मी या स्क्वेअर्स मध्ये टाकून घेतले आहे आणि अशा प्रकारे हे 4ही ट्विस्टर्स जे आहे मी तयार करून घेतलेले आहेत। 2 बटाट्यामध्ये 4 माझे ट्विस्टर्स तयार झालेत। आता यासाठी आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे। त्यासाठी एका बाउल मध्ये 1/3 कप मैदा घेतलाय, 1/3 कप कॉर्नफ्लोअर, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच लाल तिखट घेतलाय, 1 चम्मच इथे मी रेड चिली सॉस टाकत आहे, ऑप्शनल आहे, अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट हे सुद्धा ऑप्शनल आहे, 1 चम्मच इथे मी शेजवान चटणी टाकत आहे, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि आता थोडं पाणी घालून आपल्याला जे सेमी थिक असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बॅटर जास्त रनही नको आणि जास्त घट्टही नको, पोटॅटोच्या स्लाइस वर एकदम चिटकून राहायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर थोडं पाणी घालून अशा प्रकारे सेमी थिक लिक्विड बॅटर तयार करून घेतलेलं आहे। या बॅटर मध्ये गुठळ्या सुद्धा राहायला नको याची काळजी घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे सेमी थिक असं पोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे। तर बॅटर तयार झालेलं आहे। आपण जे ट्विस्टर्स तयार करून ठेवलेले आहेत पोटॅटोचे ते घ्यायचे, असं बाउलवर ठेवायचं हे ट्विस्टर्स आणि यामधलं जे बॅटर आहे ते या पोटॅटो ट्विस्टरवर चम्मचनी अशा प्रकारे टाकून घ्यायचे। तर हे बॅटर बनवण्यासाठी थोडं मोठंच बाउल घ्यायचं जेणेकरून आपले हे ट्विस्टर्स या बाउलवर बसायला पाहिजे, जेणेकरून यावरचं जे बॅटर आहे ते परत बाउलमध्येच पडेल आणि ते वेस्ट होणार नाही। तर अशा प्रकारे हे ट्विस्टर्स सगळ्या बाजूला फिरून यावर बॅटर टाकून घ्यायचं। बघा हे ट्विस्टर्स माझं तयार झालंय। ट्विस्टर्स हे तयार झालं बॅटर मध्ये डिप करून की लगेच याला फ्राय करायचंय। तर फ्राय करण्यासाठी इथे मी थोडा मोठा साईजचा पॅन घेतलाय, पॅन मध्ये तेल गरम केलं आहे आणि आता हे ट्विस्टर्स या तेलामध्ये टाकून मीडियम टू हाय फ्लेम वर जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये हे ट्विस्टर्स पलटवत राहायचे जेणेकरून सगळ्या साईडला व्यवस्थित फ्राय होतील। तर तुम्ही इथे बघू शकता जवळपास 5 ते 6 मिनिटांनंतर हे पोटॅटो ट्विस्टर्स छान फ्राय झाले आहे। मी याला काढून घेते। तर एकदम मार्केट स्टाईल पोटॅटो ट्विस्टर्स तयार झालेले आहेत। एकदम क्रिस्पी होतात आणि खूप वेळपर्यंत क्रिस्पीच राहतात। मेयोनीज सोबत किंवा शेजवान चटणी सोबत तुम्ही याला सर्व करू शकता। तर आता मुलांना रस्त्यावरचे पोटॅटो ट्विस्टर्स देण्यापेक्षा घरीच हे टेस्टी आणि क्रिस्पी असे पोटॅटो ट्विस्टर्स बनवून द्या। मुलं खुश होतील आणि तुम्हीही खुश राहाल। तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।